नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे NAV कुकिंग मराठी. तर आपण आज ह्या चॅनलवरती बघणार आहोत चना मसाला, झणझणीत चना मसाला, जो आपण चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो. तर आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी लागणार आहेत 4 छोट्या साईजचे कांदे, एक 6 लसणाच्या पाकळ्या ज्या मी सोलून घेतलेल्या आहेत, एक 5 ते 6 आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत. ह्या मिरच्या तिखट नाही आहेत. जर तुम्ही तिखट मिरच्या घेत असाल तर 2 ते 3 तिखट मिरच्या घ्या. आपल्याला अद्रकचा एक तुकडा लागणार आहे, जो मी अशा प्रकारे कट करून टाकतोय. मी तो लगेच वाटण्यामध्ये येतो. आपल्याला 2 टॅमॅटोही लागणार आहेत, तर आपण 2 टॅमॅटोही घेतोय. याची आपल्याला प्युरी बनवायची आहे. तर प्युरी वाटण होईपर्यंत आपण गॅस चालू करूया. गॅस चालू केल्यानंतर आपण त्याच्यावरती कुकर ठेवूया. कुकर ठेवल्यानंतर आपण एक 2 चमच याच्यामध्ये तेल ॲड करूया आणि तेल एक 30 सेकंद ते 50 सेकंदामध्ये तेल गरम होतं. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं ॲड करूया. तर जिरं हे मी शाही जिरं वापरतो आहे. तुमच्या घरी जे कोणतं जिरं उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता. आता आपण याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकतो आहे फोडणीसाठी. कढीपत्ता हा शरीरासाठी खूप चांगला असतो, आयुर्वेदिक आहे. आता कढीपत्ता तडतडेपर्यंत आपण जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये टाकूया. हे वाटण आपलं कांदा, लसूण, अद्रक आणि मिरचीचं वाटण आहे. हे वाटण आपल्याला 2 मिनटं मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला मंद आचेवरती हे वाटण पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं तुम्हाला कंटिन्युअसली असं फ्राय करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो प्युरी ॲड करूया. टॅमॅटो प्युरी ॲड केल्यानंतर सगळ्यात आपलं पहिलं काम आहे याच्यामध्ये की आपण मीठ टाकूया. कारण कधी आपण टॅमॅटो प्युरी ॲड केल्यानंतर किंवा टॅमॅटो टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकावं लागेल, जेणेकरून टॅमॅटो पाणी सोडेल आणि तो लवकर शिजेल. तर मी 2 चम्मच मीठ टाकतो आहे, कारण आमचं जे मीठ आहे ते टाटाचा लाईट नमक आहे, लाईट सॉल्ट आहे, त्याच्यामुळे 2 चम्मच टाकतो आहे. तर ह्या सगळ्या वाटणाला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे, कारण कच्चं आहे ते. तर ते फ्राय होईपर्यंत तुम्ही बघू शकता की कलर कसा चेंज होतो आहे. थोडा लाल कलर होतो आता याचा. तर लाल कलर होईपर्यंत आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला फ्राय केल्यानंतर असं काही दिसेल. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर मी कोणकोणते मसाले टाकतो आहे ते तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये. आता आपल्याला ह्याच्या वाटणामध्ये 2 चम्मच तिखट ॲड करायचं आहे. मी छोटे चम्मच तिखट ॲड करतो आहे. एक छोटा चम्मच मी धने पावडर ॲड करतो आहे. एक अर्धा चम्मच मी याच्यामध्ये गरम मसाला ॲड करतो आहे. आणि एक अर्धा चम्मच आपण याच्यामध्ये हळदी ॲड करू शकतो, पण मी हळद टाकली नाही आहे. सो हे सगळे मसाले आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे मसाले आपल्याला मंद आचेवरतीच फ्राय करायचे आहेत. हे सगळे मसाले एकजीव केल्यानंतर आपल्याला एक 3 ते 4 मिनटं हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 मिनटानंतर आपल्याला काही असा कलर दिसायला चालू होतो. तुम्ही फ्राय ह्यासाठी करायला सांगतो आहे, कारण कुठल्याही प्रकारचा कच्चापणा याच्यामध्ये राहू नये. तुम्ही कलर बघू शकता स्टार्टिंगपासून कसा चेंज होतो आहे आपल्या ग्रेव्हीचा. तर मसाले शिजत आहेत चांगले. आता हा असा लालसर कलर झाला आहे. आता आपण याच्यामध्ये रात्रभर जे काळे चणे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते पाण्यातून वेगळे करूया आणि याच्यामध्ये ॲड करूया. आता चणे ॲड केल्यानंतर ह्यांनासुद्धा एकजीव करून घेऊया. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कुकरला ही चणे लावू शकता आणि ते शिजवू शकता, पण मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे मी कुकरला लावले नाही आहे डायरेक्टली. मी डायरेक्ट भाजी करतो आहे, कारण मला ऑफिसलाही निघायचं आहे. तर थोडं मी पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे. तर पाणी ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ग्रेव्ही दिसते आपली. खूप छान असा कलर आला आहे आणि त्यासोबत खूप छान असा सुगंधही येतो आहे भाजीचा. चवीला एक खूप टेस्टी असणार आहे. आता मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे.
आता हे सगळं पुन्हा एकदा मिश्रण ॲड करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या भाजीमध्ये थोडंसं मीठ कमी आहे, तर तुम्ही इथे येऊन थोडं मीठ ॲड करू शकता. पण मी मीठ ॲड नाही केलं आहे, तर तुम्हाला वाटलं तुम्ही ॲड करू शकता. आता आपण याचं झाकण लावून घेऊया कुकरचं आणि 4 शिट्ट्या घेऊया. 1 शिट्टी आपण मंद आचेवरती घेऊया किंवा 1 शिट्टी तुम्ही मोठ्या गॅसवरती घेऊ शकता आणि राहिलेल्या 3 शिट्ट्या तुम्ही स्लो गॅसवरती घेऊ शकता, छोट्या गॅसवरती. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता कशी भाजी झाली. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करा. जर तुम्हाला आपली ही चना मसाला भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू.